नंतर एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसने निवडणूक लढवली आणि चांगला विजय मिळवला। नाना पटोलेंनी माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत। यात आता नाना पटेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या वादा रहा अशा आशयाचे हे बॅनर आहेत। आता हेच बॅनर चर्चेचा विषय ठरताना दिसतात। काळे यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद हे रिक्त आहे आणि याच अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत। नाना आता क्रिकेटच्या मैदानावर काय जादू दाखवणार, कोणाला क्लीन बोल्ड करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आपण तो पाहूयात। राजकीय मैदानात भल्याभल्यांना आउट करणारे नाना आता माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी झाल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षासाठी आपला दाव आजमावणार आहेत आणि त्यासाठी त्यांचे समर्थकसुद्धा आता भंडाऱ्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावल्याचे चित्र आपणास दिसत आहे। मी सध्याच्या घडीला भंडाऱ्यातील नागपूर नाका येथे आहे। पण बघू शकता की नाना पटोले यांचे बॅनर लावले आहेत ना, त्यावर लिहिलं आहे ए वादा रहा, आमच्या भंडाऱ्याचा नाना भाऊ बनेल मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष, शेतकरी पुत्र ते भावी मुख्यमंत्री, यात जोडली जाणार क्रिकेट इतिहासाची सुवर्ण अक्षराने अशा प्रकारचे बॅनर खऱ्या अर्थानं मदन रामटेके जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी भंडाऱ्यात विविध ठिकाणी लावल्याचे दृश्य आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघू शकता की अशा प्रकारचे बॅनर दिसत आहेत आणि एकंदरीत बघितलं असेल तर नाना पटोले एका अर्थानं सुकडी येथील आहे आणि आता थेट मुंबईच्या अध्यक्षपदासाठी ते आपला दाव आजमावणार आहेत। साकोली विधानसभा आमदार झाल्यानंतर नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असतील। वेगवेगळ्या निवडणुकीत त्यांनी आपला दाव आजमावला, मात्र आता थेट ते क्रिकेटच्या मैदानात जाऊन कोणाला क्लीन बोल्ड करणार हे आता भविष्यात पाहायला मिळणार आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।